राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज एक दिवसाच्या नागपूर दौऱ्यावरती येत आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रींचं मागच्या आठवड्यात निधन झालं। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी शिंदे नागपूरमध्ये येत आहेत। मात्र नागपूर विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी लागलेले होर्डिंग्स चर्चेचा विषय ठरत आहेत। या होर्डिंगवर मुख्यमंत्र्यांचा उल्लेख अजिंक्य नेता असा करण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय तुषार कोहळे यांनी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी नागपूरला येत आहे आणि त्यांच्या या दौऱ्यानिमित्त जे स्वागताचं होर्डिंग नागपूर विमानतळावर लागलं ते सर्वांचं लक्ष आकर्षून घेत आहे। या होर्डिंगमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जो उल्लेख करण्यात आला आहे तो अजिंक्य नेता अशा प्रकारे करण्यात आलेला आहे। आणि हे जे होर्डिंग लावलेलं आहे ते पूर्व विदर्भाचे संघटक प्रमुख किरण पांडव यांनी लावलेलं आहे। आणि मागच्या 4-5 दिवसांमध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या, सोबतच जे विश्वविजेता क्रिकेट संघाचे खेळाडू आहेत त्यांचं जे स्वागत समारंभ झाला त्यामध्ये देखील जे भाषणं झाली त्या भाषणाच्या माध्यमातून देखील एकमेकांना टोमणे मारण्यात आले होते। त्यानंतर अशा प्रकारे नागपूरमध्ये जे होर्डिंग लावलेलं आहे त्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्र्यांचा अजिंक्य नेता असा जो उल्लेख करण्यात आला त्यामुळे कुठेतरी एक राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे। आणि कुठेतरी महायुतीचं पूर्वपणे नेतृत्व हे सध्या तरी एकनाथ शिंदे यांच्या हातात आहे आणि भविष्यातही ते त्यांच्याकडेच राहावं अशी शिवसैनिकांची इच्छा आहे असं दिसत आहे। त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख हा अजिंक्य नेता असा केल्याचा आपल्याला इथे पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही एबीपी माझावरची वेगळीच मालिका खूप गाजली। हिचा दुसरा सीझन केव्हा येणार अशी अनेकदा विचारणाही झाली, पण आता प्रतीक्षा संपली। लवकरच येतोय सीझन 2। मन शुद्ध तुझं होई मन शुद्ध तुझं।